काय नाही, तब्येतीची चर्चा झाली। आदरणीय दादांना सांगितलं की तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। आपलं आमच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाविषयी आदर आहे। दादांनी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी त्यांना विनंती करत होतो की आपण तब्येतीची काळजी घ्या, एक पाणी तरी घ्या, पण ते स्वतःच्या मतावर ठाम आहे। एक पाणी घेत नाही तर मला उपोषण करायचे, माझी जी मागणी आहे ती मागणी सरकारनं पूर्ण करावी याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने ते लढा देत आहेत। मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या नात्यानं या आंदोलनात त्यांच्या सोबत आहे। मी वेळोवेळी जाहीर पण केले, पण माझी जिम्मेदारी म्हणून मी आता 1-2 दिवसानंतर ही त्यांना चर्चा नाही केली, पण मी स्वतःच असं करतोय की आम्ही सर्व खासदार एकत्रित करून राज्यपाल महोदयांना आणि सरकार मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि आदरणीय दादांच्या तब्येतीसाठी तुम्ही काळजी घ्या। सॉरी महाविकास आघाडीला जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे यश आलं आणि पीएमने जो सर्वे केला त्याच्यामध्ये पण देशामध्ये विधानसभा होणार आहे, त्याच्यामध्ये पण महाविकास आघाडीला यश येणार असं दाखवलं आहे। नाही, आता तुमचा सर्वे काय सांगतोय हा विषय नाही। मी सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघल्या मला आपल्या मित्रांनी पत्रकार मित्रांनी विचारलं याचं श्रेय जरांगे पाटलांना जाईल का? मी सांगितलं 100% जाईल आणि मी आजही ते सांगतोय, मी शेवटपर्यंत तेच सांगणार आहे। जेव्हा महाविकास आघाडीला बोलायच्या याच्यात नाही, मी माझ्या जिल्ह्यापुरतं माझे सांगितलं। सर्वात आधी तुम्ही जरांगे पाटलांचे आंदोलन भविष्यात तुम्ही सर्व खासदार एकत्र करणार? हो, मी बोललो अगोदरच ते बोललोय मी सर्वांना एकत्रित करून राज्यपालांना भेटणार आहे। मी बोललो ना, मी बोललो अगोदर, तुम्ही विचारायच्या अगोदर तुम्हाला ऐकायला नाही आलं, पण मी बोललो तुमच्या सर्वांनी कॅच केलं की मी बोललोय मी सर्वांना एकत्रित उद्याच करणार आहे। उद्या एकत्रित करून मी सर्वांना आता उशीर झालेला आहे, रात्र खूप झाली, आता मी सकाळी सर्वांना प्रयत्न करणार आहे सर्वांना एकत्रित करायचा आणि एकत्रित करून राज्यपालांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं नियोजन। ओके, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे आपल्या न्यूज चॅनलवर। तर बजरंग बाप्पा सोनवणे हे बोलत होते की आजच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्र सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाला जरांगे दादांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे। त्यासाठी मी विनंती केली आणि करत होतो की आपण तब्येतीची काळजी घ्या, तरी पाणी तरी घ्या असे ते स्वतः बोलले, पण ते त्यांच्या मनावर ठामपणे आहेत असे ते सांगत होते आणि मनावर ठामपणे असल्यामुळे मी त्यांना सरकारच्या वतीने पण बोललो आणि सरकारला एवढेच बोललो आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा। त्या पद्धतीने ते लढा देत आहेत। मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने मनोज जरांगे दादांना मी सोबतच आहे। मी जाहीरपणे केलं आहे, माझी जिम्मेदारी म्हणून मी आता 1-2 दिवसात ती त्यांना चर्चा करणार आहे आणि केली पण। आम्ही सर्व खासदार राज्यपाल महोदयांना आणि सरकारला मुख्यमंत्री महोदय पण आम्ही भेटणार आहेत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आदरणीय जरांगे पाटील दादाला ची तब्येतीसाठी काळजी घ्यावी। अशा प्रकारे बजरंग बाप्पा सोनवणे हे बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून मनोज दादा जरांगे यांना भेटण्यासाठी गेले आणि तिथे जाऊन मनोज जरांगे दादा
यांना सांगितले की आपण मराठा समाजासाठी लढायचं, पण असं हे नका करू की आपल्या जीवाला काही हानी होईल. तुम्ही पाणी घ्या, सर्व प्रकारे चांगले राहा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि आम्ही सर्व खासदार भेटण्यासाठी जाणारच आहोत. राज्यपाल महोदय आणि सर्व मंत्री यांना भेटण्यासाठी पण जाणार आहोत सर्व खासदार. हे असे सांगत त्यांनी त्यांचे मत मांडले आणि मनोज जरांगे दादा यांना सांगत ते त्यांचे सर्व प्रोत्साहन दिले आणि मनोज जरांगे पाटील यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सर्व कार्य पार पाडले. अशा प्रकारे त्यांनी मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितले की आपण सरकारच्या वतीने लढूया. आणि अशा प्रकारे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले. आणि आपण बघताच त्यांची न्यूज आहे की अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतील. त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील.